पतिव्रता पालनं भक्त रक्षणं कर्तव्य कर्मितं तवाहम वंदे नारायण। हे वैकुंठीच्या नारायणा, हा दैवकारी सगळेच तुझ्या पवित्र वैकुंठचरणी साष्टांग भाग्य या दैवताच्या सिंहासनावर आरूढ झालो। अखिल देवताला न्याय देण्याचं कार्य हा दैवकारी समरेश करतोय। पण खरं तर माझं भाग्य एका ब्राह्मण कुलात माझा जन्म झाला, पण त्यात ब्राह्मण कुलात दयेचे महत्व आणि त्याचा महिमा अगाध ठेवण्यासाठी तत्पर होत असताना मनात जिज्ञासा निर्माण झाली। जन्म कोणी कुलात झाला त्यापेक्षा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं या विश्वात असं काहीतरी करावं की त्याचं नाव या जगाच्या आत्मसात राहिलं पाहिजे। मनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले, पण आठवण झाली देवर्षी नारदमुनी याच्या मुखातून निघणारे शब्द बाळ आणि या विश्वात तुला तुझं अस्तित्व निर्माण करायचंय, शतेंद्रची संगता कर। बस मनाचा निर्णय पक्का केला आणि अखेर तो याग आमच्याकडे पूर्ण झाला। आणि ज्यावेळी 100वा यज्ञ पूर्ण होतो ना, हे दोन वेळात अनेक संकट उभी राहिली, पण त्याला न खचता अखेर तोही यज्ञ परिपूर्ण झाला। त्यात वेळी साक्षात देवता प्रसन्न झाल्या आणि अमरावतीचं गणगंज राजवैभव आमच्या स्वाधीन झालं। त्या क्षणापासून स्वकर्तव्याला लागण्याचं कार्य आम्ही करतो। या देवताचं अधिपत्य चालवत असताना स्वतःच्या कर्तव्याला कधी आम्ही तिलांजली दिली नाही। स्वकर्तव्याची जाणीव ठेवत असताना हे भगवान, हे वैकुंठीचा नारायण, खरंच कर्तव्यविता फार वेगळा या अखिल जगाला तुझ्या चातुर्यानं अखिल जगाला पुरवितोय, अखिल जगाचा मार्ग फुलवण्याचं कार्य करतोय। त्या वैकुंठीचा नारायणा, ती तर तुझी कृपा, ती तर तुझी लीला सदैव या अमरेशाच्या मागे सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना।
देवर्षी आम्ही या देव दरबारात आपली पावलं वळली. देव नरेश नरेश या दरबारी आपलं स्वागत आहे. बसावे हातीचे हात बसावे विराजित व्हावं. देवर्षी नाही मी तुम्हाला विसरणार. गावात ज्या पदावर मी उभा आहे त्या पदावर मी विराजित झालाय. या सर्वस्वाला कारणीभूत तुम्ही आहात आणि अर्थात तुमच्यामुळेच या पदाचा हा भार सांभाळण्याचं कार्य हा देव नरेश करतोय. अगदी योग्य परमानंद आल्या आल्या माझी विचारपूस याला तुझं कसं चालेल कसा सर्व शिवाय देवर्षी ज्यावेळी शर्माचा दरबार भरला जातो सर्वदैव देवता उपस्थित होता. अगदी त्रिवार सत्य विश्वात दाखल या देव दरबारी केला जातो. त्यावेळी उपस्थिती असता येतो. आज शर्माचा दरबार नाही आणि असंही असताना तुमची पावले या देव लोकांपर्यंत वळली गेली. याच्या मुळाशी कारण सहज नसून आणि मी इथं आलोय त्याचे मुळाशी तशाच प्रकारचे कारण देवर्षी याला कारण आहे. कारणाशिवाय क्रिया घडत नाही. क्रियेशिवाय कधी क्रियापद जुळली जात नाही. नक्की कारण सहसा तुम्ही आधी कुठे आणि तुझ्यापर्यंत आलोय तो एकाच गोष्टी कोणत्या गोष्टीसाठी अरे तुला ज्ञान नसेल पण मी तर का आलोय तर अलीकडच्या काळात घडलेली घटना आणि ती म्हणजे सुग्रीवाचं लग्न. काय सुग्रीवाचं लग्न होणार आहे. म्हणजे सुग्रीवाचं लग्न होणार अगदी जी वार्ता आम्हाला कळली नाही आणि म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आला. देवर्षी म्हणजे ज्या सुग्रीवाचं लग्न ठरलं अगदी त्रिवार सत्य. त्या लग्नाचं निमंत्रण स्वतः तुम्ही घेऊन माझ्यापर्यंत मी आला. तुला इथं आलोय तो निमंत्रण देण्यासाठी नव्हे तर त्या सुग्रीवाचं लग्न कुणाशी ठरलं तर गंधर्वांचे परा आणि याची कन्या म्हणजे रुमा हिच्याशी विवाह ठरलाय. देवर्षी चांगली गोष्ट आहे ना. हे चांगलं नाही कारण ज्या लग्नाच्या बोहल्यावर पडण्याचं कार्य सुग्रीव करणार त्या गंधर्वकन्येशी. ही आनंदाची घटना ही आहे. आनंदाची वार्ता जरी असली ना आणि जर का ते लग्न पार पाडलं तर तुझा पुत्र म्हणजे बाली आज त्याचा जीवन होणार. बोलून गेला ज्या सुग्रीवाचं लग्न अगदी ज्या गंधर्व कन्येशी ठरलं गेलं आणि त्या जर लग्न झालं तर माझा पुत्र वाली अगदी त्या माझ्या वालीच्या भवितव्याला धोका निर्माण होणार आहे. अरे त्याच्या जीवनाचा शेवट हा निश्चित आहे. माझं बोलणं नीट ब्रह्मबलीच्या मुखातून निघणारे शब्द या जगात कधीच सत्य नाही ते सत्य आहे. सूर्यप्रकाशाएवढे ते शब्द सत्य आहे. अगदी त्रिवार सत्य. सुग्रीव याचं लग्न होतं. आनंद मलाही मनात निर्माण झाला. सहज बोलून गेला इतर हे लग्न घडलं. हे लग्न जर झालं ठरलंय लग्न झालं नाही पण तरी जर लग्न ठरलं तर आज तुझ्या बाळाच्या जीवनासाठी आता तू काय स्वतःच्या मुलाच्या भवितव्याचा प्रश्नही स्वतःच्या मुलात तर एका लग्नामुळे कुठंतरी प्रसंग माझ्या मुलाच्या जीवनात उद्भवत आहे. तर या जगाला मला काही भावना आहे की तो आपल्या मुलाच्या भवितव्यात अगदी त्रिवार पाहू शकेल. म्हणजे सुग्रीवानं जर इतर कुणाशी लग्न केलं तर वालीला धोका नाहीये. बरोबर आहे. पण जर ते ठरलेलं लग्न त्याप्रमाणे तिच्याशी लग्न झालं तरच तर माझ्या वालीच्या जीविताला धोका असेल. मग याच्यामुळे तुझा नाही तो लग्न झालं त्याचा प्रसंग माझ्या वालीच्या जीवनात तो कधीही घडू देणार नाहीये. काय घडविणार आहे? एकच ज्या देवताचा अधिपती म्हणून मी विराजित झालोय ते दैवी तत्व माझ्यातही आहे. अगदी देवर्षी तुम्ही तर म्हणालात की हे लग्न झालं तर धोका आहे. बरोबर आहे. मग हे लग्न जर झालं नाही तर माझ्या मुलाच्या जीवनात धोका नाही आहे. अगदी त्रिवार सत्य आहे. आणि तो धोका जीवनात उभारवू नये. माझ्या वालीचं रक्षण व्हायला हवंय. पण ते रक्षण करण्यासाठी सहज बोला तुम्ही काय करणार आहे? काय करणार आहेस मला? इथं पहा. हे लग्न होऊ नये त्यासाठी माझ्या ते दैवी प्रमाणे बरोबर. त्या दक्षिणी पहा. काय करायचं?
आहे की बालनवस्था नसून त्या बालनवस्थेत माझा जन्म झाला. पण एकसारखी भूक लागली मुखाचा सातवा करण्यासाठी काय भक्षण करावं. मग वरदस्त मस्तके का या क्षणी ज्या व्यक्तीला खाण्यासाठी तत्पर होत होता डोकेनं की व्याकुळ झाला तो शांत झाला. आणि ज्यानं हा वरदस्त ठेवला तो दुसरा मित्र कोणी नव्हे, देवताचा अधिपती आणि आता तुला जन्माला घालणारा तुझा जन्म देता बाप देव नरेश अमरेश महाराज. माझी मातृ देवता देवताचा राजा अमरेश होय. पण मातृपुत्री देवता आपला पुत्र आपल्या चरणी येईल. मंगलमय आशीर्वाद. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाणशक्ती त्या व्यक्तीजवळ नारदाची बाजा द्यायला आणि दुसरी गोष्ट ज्याला खाण्यासाठी तू जात होता अरे या व्यक्ती मुळात तू आधी इथं जन्माला आला. अगदी काय याचे उपकार मानले. या व्यक्तीमुळे आज मी जन्माला असेल. या आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. पण पिताजी मला सांगावं काय बाळ बसत नसून या तारुण्याच्या जन्मकाळी त्यालाही कारण आहे. तुला जन्माला घातलंय याला कारण असं पण मी माझी ओळख करून दिली जन्मदेता बाप हे शब्द बाहेर पडले. समज एखाद्या जन्मदेत्या बापाचा अपमान किंवा जन्मदेत्या बापाच्या बाबतीत एखादं गोष्ट काहीतरी वाईट घडत असेल माझ्या बापाचं नाव काय असेल आता म्हणून सांगा. माझ्या बापाचा भावा ही तर वीरवृत्ती मला हवी होती. शब्द बाहेर पडतात तर तवेशाला उभा राहिला. तळपायच्या आगे खरची मस्तकाला भिडू लागली. मग आई सांगे अपमान असा त्याचा अर्थ नाही. पण आज माझ्या जीवनात ते घट्ट दारात वर्षाने तुला जन्माला घातलाय तेव्हा माझ्या मुलाच्या भवितव्याला धोका निर्माण झाला. आणि तो धोका का निर्माण झाला तर कपिकुलाचा जन्म झाला तो सुग्रीव. त्या सुग्रीवाचं लग्न ठरलं गेलं. आता हे जर लग्न झालं तर माझ्या मुलाच्या भवितव्याला धोका आहे. म्हणून तो धोका दूर व्हावा म्हणून तुझी निर्मिती केली. पिताजी तो तुमचा मुलगा असा मी तुमचा मुलगा आहे. असा तो माझा बंधू आहे. बंधुवाचा संकल्प असेल वाचनचा प्रसंग असते त्या प्रसंगाला छेड्या देतो. एक काम करावं लागलं. ते लग्न ठरलं. ते लग्न होता नाही. ते लग्नामध्ये पिताजीच्या लग्नामुळे त्या पुत्रावर जर संकट असत असेल तर त्या संकट येऊन असेल तर लग्न मोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे मला हवं होतं.
प्रसंग काय घडला याची पूर्ण जाणीव आहे. माझा विश्वास नक्कीच मी दिलेली जबाबदारी तू पूर्ण करणार. पण ज्यावेळी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तू जाणार त्यावेळी साहजिकच तुझ्या समोर प्रश्न उभा राहिला जाणार. तू कोण आहेस? दुसरी गोष्ट काय सांगशील का? तू सांगशील माझा पुत्र हो, सांगणार आहे. पण तसं प्रत्येक वस्तूला लावायचं दोन व्यक्तीला नाव आहे. तुला अजूनही नाव नाहीये. तुम्हाला नाव आहे मला इतरांना नाव आहे तसं मला नाव आहे आणि ते नाव कोण ठेवणार? एकच मीच घेणार की पुढे तुला ज्यावेळी विचारते त्यावेळी सांग स्वाभिमानानं तयार सांगायची आता मोठा कुंभ. अरे चांगलं. अरे वाटण्याच्या व्यक्तीनं मला विचारते अगदी तुझं नाव काय? सध्या कामासाठी अभिमानानं देवराजेंद्र यांचा पुत्र कुंभ हो. कुंभ हो. अभिमानानं सांगितलं जातं. होय, होय. तिला त्याच्या पुस्तकात सांगितलं. होता नाही. लक्ष्मण महाराज यांनी माझ्या कारकुनाचा गौरवपूर्ण 100 रुपये मागितले दिले. लक्ष्मण महाराज यांचे व तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे नाट्यस्तो अभि हळदणकर यांच्या स्मरणार्थ सुधीर गावडे यांच्याने माझ्या कारकुनाचा गौरवपूर्ण 100 रुपये मार्गदर्शक आले. त्याचप्रमाणे आमचे मित्र स्वप्नील परम व विनायक कालवणकर चिन्हवणकर दशावतार नाट्यमंडळाचे हितचिंतन यांनी माझ्या कारकुनाचा गौरवपूर्ण 200 रुपये मार्गदर्शक दिले. संयुक्त दशावतार नाट्यमंडळाचे काय मार्गदर्शक नारायण. आता पहिला मला जन्माला घातलं. तुम्ही विचारला होता काय करा दिवस सत्य आहे. पहिला तर माझा पण बसावं नसतं. संतोष बसा. बसतोय नसतो. पण बसणारे याच्यावर अशी कारण आहे. जेव्हा हा आला ना निश्चित याला वातावरण निर्मिती केली. पण याला जेव्हा पाहिलं तर ही जबाबदारी त्याच्याकडे होणार नाही. कुठलातरी पराक्रम कमी पडतील समाधान ज्या बृहत्तर जबाबदारी दिली ज्याला मी निर्माण केलं ज्या विश्वासानं निर्माण केलं तेवढा विश्वास आहे ती बोललेला शब्दाप्रमाणेच आपला शब्द साकार केला दिवस सत्य. आणि त्या उमेशानं या दरबारातून तो गेला. कोणाला लग्न मोडण्याशिवाय तो राहणार तेवढा माझा विश्वास नाही असायला. सहज काय म्हणाला की आज तुम्हाला वाटतंय की संकट दूर होणार नाहीये. अरे ज्यावेळी आला निर्मितीला निश्चित जरी केली असली तर माणसं म्हणलं असं का माहितीये का? मला आत्ताच भद्री जन्माला आला. अर्थात याच्याजवळ पराक्रम आहे. तू सांगितले जा जबाबदारी परिपूर्ण पार पाडण्यासाठी जाणार. पण निश्चित पार पाडेल यात मात्र शंका निश्चित आहे. लक्षातच नाही कारण हे लग्न ज्यावेळी लग्न मोडलं जाणार एका बाजूला नव्हे दोन्ही बाजूला प्रसंगाला सामोरं जावं लागेल. आणि ज्यावेळेस सामोरं जाण्यासाठी तर सुरू होईल, न जाणं काही त्याच्या जीवितालाही धोका असू शकतोय. आणि म्हणूनच ते शब्द असतील तर घेतला ना मी निर्णय. माझा बाळ गेला नक्की विश्वास आहे लग्न मोडणार. पण जर त्याचा तो की ठरला नसेल तर शेवटी धोका माझा बाजूला आहे. तो धोका होऊ नये यासाठी आदरणीय संतोष माळकर जयराम दशावतार नाट्यमंडळाचे हितचिंतक आदरणीय संतोष माळकर यांनी नाटकलेचा गौरव करण्यासाठी तसेच आमचे गुरुपुढे अर्जुन सावंत यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी राखलेलं आवश्यक आहे. त्यांचे आदरणीय आवश्यकता स्वीकार करतो. तसेच नाट्यसिंह आमचे प्रवीण यज्ञेश घोडे हे नाट्यकलेच्या कलेचा गौरव करण्यासाठी राखलेलं आवश्यक आहे. तसेच आदरणीय अनिल घोडे यांनी सुद्धा कलेचा गौरव करण्यासाठी राखलेलं आवश्यक आहे. सर्व बाबतीत त्यांचे महत्त्व आभार. तसेच नाट्यस्थ आदरणीय लक्ष्मण बारा आमच्या उल्हास गावातले कशातरी कलावंत लक्ष्मण बारा यांनी सुद्धा कलेचा गौरव करण्यासाठी राखलेलं आवश्यक आहे. सर्व पारदर्शक दात्यांचे आभार मानून संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या या वार्षिकाचा आदर स्वीकार करून प्रत्येकाच्या मध्ये ज्याला गेला तो आपल्या शक्तीचा अहंकार आणि सांगतो देवाला सुद्धा कुठे अहंकार झालाय आणि त्याच अहंकाराचं निर्मूलन करण्याला
तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे. आणि म्हणूनच ना